प्रतापनगरातील श्री दुर्गा मंदिरात 9 दिवस चालणारा व भाविकांच्या दृष्टीने चैतन्याचा उत्सव असणारा नवरात्र उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जाणार आहे। चातुर्मासातील सर्वात महत्त्वाच्या उत्सवापैकी शारदीय नवरात्र विशेष महत्त्वाचे मानले जाते। मंदिरात नागपुरातील हजारो भाविक 9 दिवसात देवीच्या चरणी नतमस्तक होतात। अभिषेक, सप्तशती पाठ, रुद्राभिषेक, देवीची ओटी, महाप्रसाद, भाविकांसाठी 800 मनोकामना अखंड ज्योत व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे। आरतीची वेळ सकाळी 9:30 व सायंकाळी 7:30 राहणार आहे। तसेच सांस्कृतिक कार्यक्रम अंतर्गत जोगवा, देवीचा गोंधळ, गरबा, 216 महिलांकडून सौभाग्यदायी महाकुंकुमार्चन, उपासना सोहळा, अष्टमीला होम हवन इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे। नवरात्र उत्सवात परिसरातील 150 पेक्षा जास्त सेवेकरी आपली सेवा देतात। उत्सवात गर्दीच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी मंदिर रोज सकाळी 5 ते रात्री 10:30 पर्यंत उघडे राहणार आहे। भाविकांनी नवरात्र उत्सवात सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे। दुर्गा मंदिरामध्ये भक्तिभावेने जे भाविक येतात, बायका येतात, पुरुष येतात, छोट्या कुमारिका येतात, त्या सगळ्यांना इथे दुर्गा देवीचं दर्शन होतं आणि त्या भरून पावतात। त्याच्यानंतर ज्या बायका येतात, स्त्रिया येतात, त्या ओटी भरायला येतात। त्यांची ओटी आम्ही घेतो, तिथे देवीच्या पायाशी लावतो। नारळ, हळदी कुंकू, त्यांनी आणलेला प्रसादात मिसळतो। त्याच्यानंतर त्यांनी आणलेली ओटी जी असते तांदूळात टाकतो। त्यांना आम्ही परत देवीच्या पायाला लावून नारळ आणि खंड देतो। साडी आणली असेल त्यांनाही हळदी कुंकू लावून त्या सगळ्या स्त्रियांना आम्ही प्रसाद देतो। किती वर्षापासून इथे कार्य करता? मी इथे 15 वर्षापासून सेवा करते दुर्गा देवीची। कधी बाहेर असतं, जे लोक जे खण आणि साडी देतात त्यांची पावती द्यावी लागते त्यांना। त्याच्यानंतर प्रसाद पण देतो त्यांना आम्ही, पण खण नारळाचा प्रसाद पण देतो। त्याच्यानंतर इथे ते देणगी वगैरे देतात लोक, तिथे इथे काउंटर आहे, ते देणगी देतात तिथे। बाकी आम्ही सगळे दुर्गा मंदिर देवस्थानाच्या सेविका सगळे छान सेवा करतात आणि सगळ्या एकजुटीने राहतात। एक घरकुलच आमचं तयार होतं आणि त्याच्यात ज्याला जो हे दिलेला आहे तो प्रत्येकजण आपापल्या याने सांभाळतो चांगला, आणि कधी कोणाशी म्हणजे हुज्जतबाजी नाही, काही नाही, अगदी आनंदाने सगळं 10 दिवस आम्ही सगळं साजरं करतो देवीचा सण नवरात्र। मी दुर्गा मंदिर देवस्थान प्रतापनगर इथून बोलत आहे आणि आम्ही दरवर्षी आतुरतेने या नवरात्रीची वाट पाहत राहतो की कधी नवरात्र येईल आणि आम्ही देवीच्या मंदिरात सेवा करायला आम्हाला हे मिळेल म्हणून। आणि इथे आम्ही साडीची एंट्री करतो आणि जे पण साडी इथे देतात तर त्यांची एंट्री करून आणि मग आत पाठवतो त्यांना। तर इथे खूप 9 दिवस उत्साहाचं वातावरण असतं आणि आम्ही त्याच्यात खूप आनंद। आम्ही इथे 15 वर्षापासून कार्य करत आहे आणि देतात त्यांना आम्ही खण आणि प्रसाद परत देतो त्यांना। नमस्कार। दुर्गादेवी सार्वजनिक देवस्थान प्रतापनगर या मंदिराची स्थापना आणि मंदिराची ॲक्च्युली सुरुवात जी आहे 1982-83 पासून सुरुवात झाली। तर सुरुवातीला मंदिर इथे बांधायचं की अजून कुठल्या स्थानामध्ये बांधायचं असे हे आमची इन्कम टॅक्स कॉलनी आणि PNT कॉलनी अशी 2 कॉलनीचं हे जी मोकळी जागा होती, त्यामध्ये प्रतापनगरातलेच काही नागरिक जे या वस्तीमध्ये राहणारे आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने आमचे रामभाऊ भट आहेत, वसंतराव काळे आहेत, वसंतराव जोशी, वसंतराव पाठक, होशिंग गुरुजी होते, विद्वांस गुरुजी होते, असे अनेक काही लोकांचं नाव आत्ता घेऊ शकत आहे, काही लोकांचं आठवतं, काही लोकांचं पण अनेक लोक ज्यामध्ये सहभागी झाले होते। त्यानंतर त्यांनी असं ठरवलं की मग शेवटी हा आपला प्रतापनगरचा जो इन्कम टॅक्स कॉलनी आणि PNTचा जो स्टॉप होता तो ठरवला आणि त्यामधलं मग शेवटी आपले जे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांच्या हातून ते भूमिपूजन झालं आणि भूमिपूजनानंतर मग हळूहळू इथल्या मग आर्थिक भाग इथल्या लोकांनी अनेक छोट्या आपल्या अमाऊंट त्यांनी सहकार्य केले आणि नंतर मग 1986 प्रथमतः दुर्गा देवीची स्थापना झाली। त्यानंतर हनुमानजी आणि गणपती आणि महादेवाची पिंड अशी 4 देवतांची स्थापना झाली या मंदिरात। त्याच्यानंतर हळूहळू मग रामकृष्ण, रामचंद्र आणि दत्तात्रय देवता आणि त्याच्यानंतर मग
व्यंकटेश बालाजी अशा या देवतांची स्थापना झाली. आता हे 38वे वर्ष आहे यामध्ये आपण या मंदिराचा या अश्विन नवरात्र महोत्सव जो साजरा करत आहे. मंदिरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून भरपूर सामाजिक सेवासुद्धा आपण या मंदिरामध्ये केली. त्यामध्ये प्रामुख्याने आत्ता ज्या मंदिरामध्ये ज्या सामाजिक सेवा आहे त्यामध्ये होमिओपॅथी 3 डॉक्टर येतात आणि ॲलोपॅथीसुद्धा 2 डॉक्टर, अशा एक महत्त्वाच्या एक निःशुल्क धर्मार्थ होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी सर्व्हिस, ज्यामध्ये 50-100 लोक रोज त्यामध्ये आपल्याकडे ती मेडिकल सेवा घेतात. आपलं एक खुले वाचनालय आहे. वरती आधी आपल्याकडे मोठं जवळपास 2000 धार्मिक दुर्मिळ ग्रंथाची आपल्याकडे हे होती. त्याच्यानंतर आता गेल्या काही वर्षामध्ये वरती जाऊन वाचणाऱ्याची संख्या कमी झाल्यामुळे आम्ही आता मागे इथे खाली खुले वाचनालय सुरू केले आहे. त्या खुले वाचनालयाला अतिशय चांगला प्रतिसाद आहे आणि रोज 100 लोक त्यामध्ये वर्तमानपत्र, मासिक, दुर्मिळ ग्रंथ असे रोज वाचतात. मंदिरात आपल्याकडे ऑनलाईन पेमेंटसुद्धा आपण मागच्या वर्षी सुरुवात केली. आणि धार्मिक उत्सव म्हटलं तर आपल्याकडे वर्षभर धार्मिक उत्सव चालू असतात. या मंदिराची स्थापना 1986मध्ये एप्रिलमध्ये षष्ठीच्या दिवशी झाली. तर त्या दिवशी मोठा उत्सव असतो वर्धापन दिवसाचा. नंतर प्रामुख्याने गेल्या 37 वर्षापासून या मंदिरात सातत्याने 37 वर्षापासून श्रावणामध्ये संपूर्ण श्रावण मासाभर भागवत कथा चालू असते. त्यामध्ये रोज जवळपास 400 ते 500 लोक या मंदिरात भागवत कथा ऐकायला देतात. अनेक वर्ष नानाशास्त्री मुळे यांनी चालवली. त्याच्यानंतर श्रीरामजी जोशी, यावर्षी श्री अभिजित श्रीरामजी जोशी यांची भागवत कथा झाली. हा एक खूप मोठा उपक्रम आहे. नंतर कार्तिक मासामध्ये सर्व स्त्रिया ज्या आहेत या सगळं कार्तिक मास स्नान असतं. नंतर काकडा आरती असते. रोज जवळपास 60-70 स्त्रिया या काकडा आरतीला असतात. असे वेगवेगळे उपक्रम असतात. मंदिरातर्फे आम्ही जे काही धान्य येतं ते गरजू संस्थांनासुद्धा देतो. त्या जे काही तांदूळ असतात किंवा गहू असतात त्या अनेक गरजू संस्थांना देतो. आणि मागच्या वर्षी आपण कपडे जे ब्लाऊज पीस येतात काही असे असतात की काही म्हणजे सारख्या रंगाचे ते आपण अनेक संस्थांना आपण निःशुल्क दिले. त्यामधून ते रोजगार उपलब्ध करतात. ते 5 रुपयाची पिशवी आणि आम्ही ते पिशवी घेतली आणि भक्तांना आमच्या निःशुल्क देतो. त्याच्यापासून 2 होतं. एक तर महिलांना रोजगार, दुसरं म्हणजे प्लास्टिक निर्मूलन त्यापासून येतो कारण की कापडी पिशवी असल्यामुळे. असे अनेक उपक्रम आपल्याकडे होतात. आमच्याकडे पेटीएम ही सुरुवात आहे. या मंदिरात नवरात्र उत्सवात जवळपास 150 पुरुष आणि महिला या आपल्याला सेवा देतात. हे गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे मला वाटते 35 वर्षापासून ते अशा आपलं, कारण हे मंदिर एम्प्लॉई तर 2-3 जे असतात त्याच्या व्यतिरिक्त ह्या सगळे जे काही आपले सण असतात ते सगळे या इथल्या नागरिकांच्या सहभागातूनच आपल्या चालू असतात. मंदिरात नवरात्रामध्ये आपण रोज महाप्रसाद असतो आणि प्रसाद हा गेल्या वर्षभर कार्यक्रमामध्ये आपण देत असतो. कीर्तन, भजन हे तर सातत्याने मला वाटतं चालू प्रत्येक सणाला, म्हणजे प्रत्येक देवतांचा उत्सव असो, एकादशी असो, नंतर प्रत्येक देवतांचे आपले भाग असो, हे सगळं आपण प्रसाद वाटतो. आणि महालक्ष्मी दुर्गादेवी ही अतिशय वैभवशाली आहे. यावर्षी आम्ही आमच्या दुर्गादेवीला सर्वांच्या सहकार्याने चांदीची प्रभावळ केलेली आहे. त्याचं आज संध्याकाळी त्याचं लोकार्पण होणार आहे आणि त्यामध्ये सुद्धा देवीचं अजून वैभव कसं वाढावं यासाठी सातत्याने आमचे 15 विश्वस्त मंडळ आहेत. त्यामध्ये आमचे सचिव विजयराव भट, उपाध्यक्ष श्री रवी कुलकर्णी, सौ माधुरीताई पडोळे, आमचे सहसचिव श्री संजय पाठक, कोषाध्यक्ष श्री अशोकराव भाटोडेकर, नंतर आमचे विश्वस्त श्री नितीन डोळके, श्री सुनील अलोणी, महिला सदस्य श्री सौ स्नेहाताई काळे, नंतर स्वातीताई साठे, संतोषराव सहस्रबुद्धे, श्री सर्वेश तिवारी, श्री राजेश शुक्ल आणि विजयराव पडोळे, असे शरदराव दांडेकर, असे 15 आमची विश्वस्त मंडळाची संस्था आहे. आमच्याकडे इलेक्शन होतं आणि त्यानंतर 3 वर्षासाठी जी काही कार्यकारिणी असते त्याचा कार्यकाळ 3 वर्षाचा आहे. तर अशा या दुर्गादेवी मंदिरात सातत्याने मला वाटते रोज 1,500 ते 2,000 लोक आपल्या मंदिरात दर्शनार्थी रोज येतात. आणि या नवरात्र महोत्सवात साधारणतः 1,00,000 लोक या पूर्ण नवरात्रात 8 दिवसात येतात. अष्टमीला होम हवन असतो. होम हवन चंडी होम आणि शतचंडी होम आणि
असा एक जवळपास 3.5-4 तासाचा होम असतो. त्या असे अनेक धार्मिक आणि सामाजिक असे शक्ती केंद्र असलेले प्रतापनगरातील दुर्गा मंदिर हे एक मोठं प्रामुख्याने या पश्चिम नागपुरामध्ये, पूर्ण नागपुरात आणि विदर्भातसुद्धा सगळ्यात महत्त्वाचं असं आमचं हे दुर्गा मंदिर आहे. आमच्या विश्वस्त मंडळातर्फे सर्व भक्तांना या घटस्थापनेच्या निमित्ताने दुर्गा मंदिर विश्वस्त मंडळाकडे सर्वांना शुभकामना. आणि मी सर्वांना विनंती करतो की आमच्या या दुर्गादेवी देवस्थानात सर्वांनी दर्शनाला यावे आणि ह्या देवतांचं वैभव आहे आणि देवतांची कृपा प्राप्त करावी असं मी सर्वांना आमच्या विश्वस्त मंडळातर्फे विनंती करतो. अजून काही दुर्गा देवी देवस्थानमध्ये म्हणजे गणपती जेव्हा बसते त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून आम्ही अखंड ज्योतीचे रजिस्ट्रेशन चालू करतो आणि आत्तापर्यंत म्हणजे कालपर्यंत आमच्या इथे 828 झाले आहे आता सध्या. अजूनही लोक आज आले होते, आज तर 5-6 लोक वापसही केले, पण आता जागेअभावी आम्ही त्यांना नकार दिला आणि पुढच्या वेळी आम्ही त्यांना सांगितलं का आम्ही जागा मिळाली तर आम्ही मोठ्या प्रमाणात तुमची सेवा हे करू. तरी लोक नाराज होतात, हे करतात. म्हणजे आत्ताच एक असा अनुभव आला की 100 शेवटला तो हा होता म्हणजे तो ऑलिम्पिकमध्ये तो 3 सुवर्ण पदक मिळाले ना, त्याच्या वडिलांची होती अखंड ज्योत. तर ते आता आम्ही शेवट देवतोय म्हणून त्यांना मग शेवट दिली. आता ते 829वा नंबर त्यांचा. सार्वजनिक दुर्गादेवी संस्थानातर्फे आमच्या इथे सकाळी 5:30 पासून तर संध्याकाळी 7:30 पर्यंत एक प्रसाद असतो. त्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे प्रसाद वाटत असतो आणि त्याच्यानंतर की संध्याकाळी जो महाप्रसाद असतो तो जवळपास 1 ते 1,500 लोकांचा असतो आणि याच्यामध्ये जवळपास 5:30 वाजेपासून तर संध्याकाळी 7:30 पर्यंत 2,000च्या जवळपास लोक होतात आमच्या इथे. आणि प्रसाद आम्ही एकच प्रसाद असा वाटत नाही, प्रत्येक प्रकारचा वेगवेगळा प्रसाद जो आहे तो असा वाटतो. आम्ही 1,000-1,500 लोकांना आम्ही प्रसाद तो वाटतो. म्हणजे आमच्या इथून कोणी प्रसाद न घेता वापस जाईल असं सहसा झालं नाही अजून. आणि प्रत्येक दिवशी वेगवेगळे प्रसाद प्रत्येक दिवशी असतो, वेगवेगळे प्रसाद असतो. आणि या प्रसादामध्ये आमचे विश्वस्त मंडळ आणि बाकीचे एरियातले जे लोक आहे, बाहेरचे लोक सेवाधारी आहे, या सगळ्यांचा सहभाग असल्यामुळेच आम्हाला या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या आहे. मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है. व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है. ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स. 25 साल का शुद्धता का भरोसा. लोंधी ज्वेलर्स, सीताबड़ी और गोकुलपेट बाजार रोड, नागपुर.